लोकनाट्य कला केंद्रासाठी नवी नियमावली। मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार। मुंबई दिनांक 10 महाराष्ट्रात लोककला जगली पाहिजे। महाराष्ट्रातील लोकनाट्य केंद्रावर पारंपरिक वाद्ये वाजली जावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून नियमावली तयार करण्यात आली असून तसेच महसूल आणि पोलीस यंत्रणेने या कामी आवश्यक ती तातडीची पावले उचलावी यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे सांगण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। लोकनाट्य केंद्रावर डीजे तसेच साऊंड सिस्टीम सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाली आहे। या कला केंद्राचे काम अति व शर्तीनुसार होत नसेल तर जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी। त्याचप्रमाणे महाराष्ट्र कला केंद्रामध्ये लोकनाट्य व पारंपरिक लावणी शोमध्ये कलाकारांची कमतरता आहे। त्यासाठी नवीन कलाकार तयार व्हावेत यासाठी स्वर्गीय पद्मश्री श्रीमती यमुनाबाई वाईकर यांच्या नावे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे। यांसह अन्य लोककलांची नावे पुरस्कार योजनांना देण्याबाबत विभागाने समाजातील जाणकारांच्या सूचना मागाव्यात असे ही मंत्री शेलार यांनी सांगितले।